केबीसी क्विज भारतीय समाजाचे वर्गीकरण ग्रामीण समाज भाग 1 व्याख्या व वैशिष्ट्ये. पातळी उच्च स्पर्धा परीक्षा 20 प्रश्न. पहिला प्रश्न आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार भारतातील किती टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते? अ 50%, ब 68.84%, क 31.16%, ड 75%. याचे योग्य उत्तर आहे ब 68.84%. 2011च्या जनगणनेनुसार भारतात एकूण किती लाख खेड्यामध्ये मोठा जनसमुदाय राहतो? अ 5.4 लाख, ब 6.4 लाख, क 7.4 लाख, ड 3.4 लाख. योग्य उत्तर आहे ब 6.4 लाख. भारतीय संदर्भात ग्राम किंवा खेडे म्हणजे साधारणपणे किती लोकसंख्येचा समुदाय मानला जातो? अ 2000, ब 5000, क 10000, ड 15000. उत्तर ब 5000. ए.डब्ल्यू. ग्रीन यांच्या व्याख्येनुसार खेडे समुदाय म्हणजे काय? अ उद्योगधंदे व व्यापारावर आधारित वस्ती, ब मर्यादित भूप्रदेशात समान जीवन पद्धती असलेला लोकसमूह, क बहुजिन्सी संस्कृती असलेला समाज, ड दुय्यम नातेसंबंध असलेला समाज. आणि उत्तर आहे याचे ब मर्यादित भूप्रदेशात समान जीवन पद्धती असलेला लोकसमूह. पंचायत राजची सुरुवात कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली? अ ए.आर. देसाई समिती, ब बलवंतराय मेहता समिती, क एल.पी. विद्यार्थी समिती, ड सोरोकिन समिती. योग्य उत्तर आहे याच्या ब बलवंतराय मेहता समिती. पंचायत राज व्यवस्था भारतात कोणत्या साली सुरू करण्यात आली? अ 1952, ब 1957, क 1979, ड 1988. योग्य उत्तर आहे याचं ब 1957. पंचायत राजच्या त्रिस्तरीय व्यवस्थेत सर्वात वरच्या स्तरावर कोणती संस्था असते? अ ग्रामपंचायत, ब पंचायत समिती, क जिल्हा परिषद, ड समुदाय विकास मंडळ. आणि उत्तर आहे याचं क जिल्हा परिषद. सोरोकिन आणि झिम्मरमन यांच्या मते ग्रामीण समुदायात सामाजिक जबाबदारीचे एकक कोणते आहे? अ पंचायत, ब कुटुंब, क जात पंचायत, ड बाजारपेठ. आणि उत्तर आहे ब कुटुंब. एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा अंदाजे किती टक्के आहे? अ 20%, ब 40%, क 60%, ड 80%. आणि योग्य उत्तर ब 40%. बलुतेदारी व्यवस्था ही संकल्पना ग्रामीण समाजातील कशाशी संबंधित आहे? अ शहरी बाजारपेठेशी, ब जातीमधील परस्परावलंबित्व व सेवा देवाणघेवाणीशी, क आदिवासी कुल संघटनेशी, ड औद्योगिक श्रम विभाजनाशी. योग्य उत्तर आहे ब जातीमधील परस्परावलंबित्व व सेवा देवाणघेवाणीशी. ग्रामीण समाजात स्त्रियांच्या वर्तनाबाबत कोणती आदर्श भावना पारंपरिक दृष्ट्या रुजवली गेली आहे? अ अर्जित दर्जा, ब पातिव्रत्य, क व्यक्तिकेंद्रितता, ड दुय्यम नातेसंबंध. योग्य उत्तर आहे ब पातिव्रत्य. ग्रामीण समुदायाचे वैशिष्ट्य म्हणून पाठ्यपुस्तकात खालीलपैकी कोणते नमूद केलेले नाही? अ सामाजिक एकजिनसीपणा, ब अनौपचारिक संबंध, क दुय्यम नातेसंबंधाचे प्राबल्य, ड कुटुंबाला महत्व. आणि याचे योग्य उत्तर आहे क दुय्यम नातेसंबंधाचे प्राबल्य. ब्रिटानिका ज्ञानकोशाच्या व्याख्येनुसार ग्रामीण समाजाचे वैशिष्ट्य कोणते आहे? अ उपलब्ध जागा व लोकसंख्येचे गुणोत्तर अधिक, ब उपलब्ध जागा व लोकसंख्येचे गुणोत्तर कमी, क बिगर कृषी व्यवसायांचे प्राबल्य, ड दुय्यम संबंधाचे प्राबल्य. योग्य उत्तर आहे ब उपलब्ध जागा व लोकसंख्येचे गुणोत्तर कमी. प्रत्येक गावाच्या देवतेला काय म्हणून ओळखले जाते? अ कुलदेवता, ब ग्रामदेवता, क व्याघ्र देवता, ड कंसारी देवता किंवा देवी. याचे योग्य उत्तर आहे ब ग्रामदेवता. ग्रामीण समाजातील शुद्धता व अशुद्धता या कल्पनेवर कोणती व्यवस्था आधारित आहे? अ पंचायत राज व्यवस्था, ब जाती व्यवस्था, क बलुतेदारी व्यवस्था, ड कुटुंब व्यवस्था.
उत्तर आहे ब जाती व्यवस्था. पूर्वीच्या ग्रामीण पंचायतीमध्ये साधारणपणे किती वरिष्ठ सदस्यांचा समावेश असे? अ 3, ब 5, क 7, ड 9 आणि उत्तर आहे ब 5. आधुनिक पंचायत निर्मिती मागचा मुख्य हेतू काय आहे? अ केवळ न्यायदान, ब ग्रामीण पुनर्बांधणी व प्रशासकीय विकास, क धार्मिक व्यवस्थापन, ड शहरी नियोजन आणि योग्य उत्तर आहे ब ग्रामीण पुनर्बांधणी व प्रशासकीय विकास. ग्रामीण समाजातील एकत्र कुटुंब पद्धतीबाबत पाठ्यपुस्तकात कोणते विधान नमूद आहे? अ तिचे महत्व वाढते आहे, ब तिचे महत्व हळूहळू कमी झाले आहे, क ती पूर्णतः नष्ट झाली आहे, ड ती केवळ शहरी भागात आढळते. योग्य उत्तर आहे ब तिचे महत्व हळूहळू कमी झाले आहे. भारतातील अधिकांश समाजशास्त्रीय संशोधन व लेखन प्रामुख्याने कोणत्या विषयावर आहे? अ शहरी गुन्हेगारी, ब ग्रामीण समाजातील जाती व्यवस्था, वर्ग व कुटुंब संस्था, क आंतरराष्ट्रीय व्यापार, ड माहिती तंत्रज्ञान. उत्तर आहे याचं ब ग्रामीण समाजातील जाती व्यवस्था, वर्ग व कुटुंब संस्था. शेवटचा प्रश्न, ग्रामीण भागातील परंपरा, धर्म व जीवन पद्धतीला अवाजवी प्राधान्य देण्याच्या वृत्तीला काय म्हणतात? अ पुरोगामित्व, ब पारंपरिकता व पुराणमतवाद, क व्यक्तिकेंद्रितता, ड बहुजिन्सीपणा आणि याचे योग्य उत्तर आहे ब पारंपरिकता व पुराणमतवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 20 प्रश्न तुम्हाला उपयुक्त वाटले असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आपण ह्याच पाठातील नेक्स्ट टॉपिक घेऊन येत आहोत पुढच्या 20 प्रश्नासह. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.